आज रक्षाबंधनच्या निमित्तानं गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण पाहतोय की काल रात्री पुणे शहरामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो पाहायला मिळाला, त्यामुळे प्रवाशांची काहीशी अडचण जी आहे त्या परिसरामध्ये झालेली होती, कारण जवळपास गुडघे इतकं पाणी जे आहे त्या परिसरामध्ये शिरलेलं होतं। मात्र आपण पाहतोय की सकाळपासूनच लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, त्याचबरोबर जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी लोक जे आहेत ते आपल्याला रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच ही प्रवाशांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आज रक्षाबंधनच्या निमित्तानं प्रत्येकजण जो आहे तो आपल्या गावी खरं तर बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जात असतो, आणि त्या निमित्तानं आपण पाहतो की प्रवाशांची गर्दी जी आहे त्या रेल्वे स्टेशनवरती झालेली पाहायला मिळते। काल याच भुयारी मार्गामध्ये जवळपास 1.5 तास झालेल्या पावसामुळं गुडघे इतकं पाणी जे आहे ते शिरलेलं होतं। मात्र काल रात्रीच पाण्याचा निचरा जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो, आणि इथलं जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती आलेलं आहे। संपूर्ण पुणे रेल्वे स्टेशन परिसरातलं मार्केट जे आहे ते सुद्धा खुलं झालेलं आहे। मात्र काल याच ठिकाणी भुयारी मार्गामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती साचलेलं होतं। मात्र आज रक्षाबंधनच्या निमित्तानं आपण पाहतोय की रेल्वे स्टेशनवरती ही प्रवाशांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते, आणि रेल्वे स्टेशन परिसरामधलं जनजीवन जे आहे पूर्वपदावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।